सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो काही राडा झाला आणि यानंतर जे काही पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमटले, त्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर आज एक लक्षवेधी फलक जो आहे तो वाई शहरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामध्ये ज्या नुकत्याच नवनिर्वाचित ऋतुजा विराज शिंदे ज्या सभापती झाल्या आहेत यांच्या निषेधाचा फलक हा वाई शहरामध्ये झळकलेला पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद सभापती निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी गद्दारी करणाऱ्या ऋतुजा विराज शिंदे यांनी थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि खुशाल कोणत्याही पक्षात जावे अशा आशयाचा जो फलक आहे तो सध्या शहरातील ठिकठिकाणी वाईमध्ये पाहायला मिळत आहे। आणि या अनुषंगानं आज जर पाहिलं तर या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य असा मोर्चा, निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। एकूणच सांगायचं झालं तर ज्या काही घडामोडी या दरम्यान झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जे सदस्य जे होते ते फोडले गेले आणि त्यानंतर निषेध जो नोंदवण्यात जो आला त्याचाच हा परिणाम पाहायला मिळत आहे। आणि या अनुषंगानं जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात ज्या ठिकाणी हे निषेध नोंदवला जात आहे त्या ठिकाणी या मोर्चाच्या अनुषंगानं निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।